आरटीओ MVI प्रिलिम एक्झामिनेशन 2020 ची जर A अधिक C वजा D बरोबर B, A अधिक B अधिक C अधिक D 14, तर A अधिक C चा वर्ग याची किंमत विचारली. 7 196 98 49. आता इथे पहा बरे, A अधिक C चा वर्गाची किंमत विचारली का नाही? वर्गाची किंमत विचारली म्हणजे हा पूर्ण वर्ग आहे का? नाही. हा पूर्ण वर्ग आहे का? नाही. तेव्हा ह्या दोन किमती होऊ शकतच नाही, कारण हे पूर्ण वर्ग नाहीतच मुळात. मग राहिले कोण हे 196 आणि 49, या दोघांच्या पैकीच एक उत्तर आहे. पहा ते कसं आता. A अधिक B अधिक C अधिक D 14 आहे आणि स्वतः B ची किंमत काय आहे? A अधिक C वजा D आहे. मग आपण असं करायचं. पहा A अधिक B अधिक C अधिक D बरोबर किती किंमत आहे? 14. म्हणून A अधिक आता B की नाही, B च्या ऐवजी कोणती किंमत लिहायची? A अधिक C वजा D. तर B काढायचा. B ची किंमत काय आहे? A अधिक C वजा D. मग लिहायचं A अधिक C वजा D. मी पहा हा एवढा मिळून कोण आला? B आला. B ची किंमत आली बघा. B ची किंमत आहे A अधिक C वजा D. B च्या ऐवजी लिहिलं A अधिक C वजा D. आता हा अधिक C आणि हा अधिक D बरोबर काय आले? 14 आले. असे पहा परत कसं, हा A इथं आला आला. B ची किंमत काय आहे? A अधिक C वजा D. पहा ना, B ची किंमत काय आहे? A अधिक C वजा D ही B ची किंमत आली. मग आपण काय करायचं? B काढायचा आणि B च्या ऐवजी काय द्यायचं? A अधिक C वजा D लिहायचं. बाकीचं हे आहे तसं आलं. हा C इकडं आला, हा D आला. B च्या ऐवजी हे आलं. आता पहा बरे, D येथे अधिक आहे वजा आहे. D ला D निघून गेले. A दोनदा होणार. मग 2A अधिक 2C बरोबर 14 आले. 2A आणि 2C मिळून 14. याचा अर्थ काय आला मग? A अधिक C ची किंमत काय आली मग? 7 आली. बेस आधी 14. उत्तर लगेच 7 लिहायचं का? नाही, त्यांनी वर्ग विचारला आहे. वर्ग. म्हणून A अधिक C चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग. उत्तर काय आलं मग? 49. मग A अधिक C चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग. उत्तर काय आलं? 49. पर्याय क्रमांक D. त्याचं उत्तर आहे 49.